बुग्गू हर्ष, मम्मा मला वाटलं मला पाठवलं का झोपायला पाठवते मग कोण झोपणार? दादा झोपला माझा तू नाही झोपणार नाही का? तरी हा आता तुम्ही नाही झोपणार म्हणजे तू झोपणारच नाहीस कधीच. हा कशी नाही झोपणार मग स्कूलला कशी जाणार तू? तुझी आज कशी तुझी आज कसली सुट्टी आहे ते माहित नाही बेटा, पण रात्रीचं झोपलं तर पाहिजे. नाही का पण तुला का नाही झोपायचंय? इकडे मिळाला ना तुला मी विचारलं तुला का नाही झोपायचंय? मम्मा मम्मा मला नाही झोपायचं का पण का झोपायचं नाहीये? मी आहे ना म्हणून मी खेळत होती दमल्यावरच माणूस झोपतं बुग्गू. नाही झोपतो त्याला वॉक मला ते लेन मी लेन आता ना गो 1 2 बाबे. 3 काउंट करणार आहे. त्याच्या अगोदर इथे पिलो ठेवायचे आणि तू झोपायचे. जर तू नाईट 3 च्या नंतर झोपलेली दिसलीस ना मला, मम्मा मग मी काय करेन तर तू लक्षात ठेव. काय करे ही हातात दिसते ना, मम्मा करू काउंट? 1 2 बेटा उसी टाइम झोप, लवकर झोप. कितना लेट हो रहा है भाई, एक एक दिन पूरा वेस्ट जा रहा है. आपका क्या लेट हो रहा है? आपको ये देखो 2 हफ्ते होने आ गए, 26 तारीख से अभी 2 हफ्ते हो गए. अपने घर में कुछ भी हुआ नहीं, हॉल भी बंद है, पंखा भी बंद है, कुछ भी कर नहीं पा रहे घर में. कभी होएगा क्या यार भाई, पक्का यार ऐसा लग रहा है कि क्या कर लिया अपन ने. अरे यार तो उसको कल, आप तो शाम को बोल रहे थे, कल आप तो बोल रहे थे कल शाम को आएगा करके, पर आप तो बोल रहे थे आप कल शाम को आएगा ना. क्या अभी अचानक एडमिट भी हो गए क्या? ऐसा नहीं होता है भाई, देखो यार इतना लेट हो रहा है, पता होता तो हम लोग भी कोई दूसरा डिसीजन ले पाते, क्योंकि क्या मालूम है हम कुछ भी नहीं कर पा रहे. घर ही पूरा समझो बंद है, पूरा सामान इधर से उधर हिला के रखा है. ना टीवी यूनिट का भी आपने कुछ बताया, ना कुछ कंफर्म किया, ना ऊपर का भी वैसे सब अटका पड़ा है. क्या दिक्कत आ रही है इसमें? अभी दिक्कत ये है कि परसों घर पे जो सर्विसिंग के लिए आए थे, उन्होंने सर्विसिंग के नाम पे सिर्फ वो बाजू का बूस्टर रहता है ना, वो बूस्टर खोल के सिर्फ वो अंदर से थोड़ा सा क्लीन किया, और उसके अंदर जो रिफिल पॉइंट और रिफिलिंग का जो रहता है वो उन्होंने नया बिठाया, और बाकी कैंट आरओ में सर्विसिंग का उन्होंने मतलब कुछ देखा ही नहीं, और वो सिर्फ उन्होंने अंदर से पाइप निकाले और लगाने के बाद वो सेंसर ही काम करना बंद हो गया, मतलब पानी ओवरफ्लो हो रहा था आरओ में से. वापस जाता मैं इधर से आपको अपडेट कर देता हूँ लाइन पे लेने नहीं सुनिए, वो उनको हम लोग ने चिल्लाया था, क्योंकि वो हम लोग को बोल रहे थे अभी इसका काम निकलेगा अलग से, इसका सेंसर का, और हम लोग को पता था सेंसर अभी तक खराब हुआ ही नहीं है, उन्होंने खराब किया है. तो उन्होंने फिर तुरंत वो हम लोग ने चिल्लाने के बाद थोड़ा सा उन्होंने ठीक करके दिया वो सेंसर पानी भरने का, तो वो हो गया. बट इन्होंने हम लोग को चार्ज, सर्विसिंग का चार्ज कितना होता है? अभी हम लोग को तो फ्री था ना सर्विसिंग. हाँ जी सर, वारंटी में होता है तो फ्री है. हाँ तो वारंटी में ही है. और फिर इसका जो पाइप अंदर का चेंज करते हैं उसका चार्ज कितना लेते हैं बूस्टर का? तो 5 के लिए तो आपको टेक्नीशियन बताते हैं, क्योंकि ये सर्विस चार्ज है आपके तो फ्री है. ठीक है, जो भी आप पार्ट चेंज किया वो उसके लिए आप टेक्नीशियन कंफर्म करते हैं. अच्छा, मतलब किसी को पता नहीं है कि वो चार्ज कितना होना चाहिए, क्योंकि मैंने आजू बाजू में भी आसपास में भी कंफर्म किया ना 400. अरे मेरी बात तो पूरी होने दे भाई. अरे भाई तू कस्टमर सर्विस में है, कुछ ट्रेनिंग वेनिंग हुआ है कि नहीं? पहले मेरी बात तो पूरी होने दे, 1 to 1 डिस्कशन होने दे. मैं बात करता हूँ फिर तू बात कर, ऐसा होता है ना भाई. ट्रेनिंग वगैरह हुआ है ना सब अपना, कि कैसा बात हो रहा है ये? कस्टमर को बोलने ही नहीं दे रहा है, खुद ही बताया जा रहा है. पता है संडे निकलना होगा जल्दी जो भी है, बट अभी कस्टमर को प्रॉब्लम हो रहा है, वो सर्विस रिलेटेड ही कॉल कर रहा है. कुछ तो आपके जो घर पे सर्विस करने आया था उससे कुछ बदतमीजी हुई है. तो सुनो, तो वो 400 रुपये लेके गया इसका, और हम लोग ने आसपास में जानकारी निकाली तो 400 रुपये नहीं 100-150 रुपये ही होता है. तो 400 रुपये इसका लेके गया है, और ऊपर से उसने सेंसर भी खराब किया था, और बोला था उसका अलग से 1-2 हज़ार का काम निकलेगा. और सेंसर का खराबी क्यों, अभी तक हम लोग ठीक से यूज़ कर रहे थे, और दूसरे को फोन करके वो इधर बुला रहा था इनका सेंसर खराब हो गया, इनका काम करा के दे. इतना पागल समझा है क्या? उसकी कंप्लेंट रेज करो पहले तो, इसके लिए मैंने फोन किया खास करके.
उसकी कंप्लेंट रेस करो, जो भी टेक्नीशियन असाइन किया था, और उसका फीडबैक वगैरह लो। मैं 3 दिन से आपकी कस्टमर सर्विस का नंबर ढूंढ रहा हूँ, किधर क्या करूँ, कंप्लेंट लॉन्च करूँ, वो हो ही नहीं रहा था। अभी लगाए आपको नंबर, इसके लिए सब कंप्लेंट बता रहा हूँ मैं आपको। उसका वो लॉन्च करो, टैग करो, आपके पास सिस्टम में टैगिंग वगैरह होगा, सेल्स फोर्स में आपके सिस्टम में। आपको प्रायोरिटी में डालना चाहिए। आपका ऑन कॉल पे आपको वो बता दें, मतलब वो जो भी सर्विस सेंटर आएगा आपको कॉन्टेक्ट करके क्लियर कर दीजिए। एक मिनट लाइन पे बने रहे, मैं प्रायोरिटी में डाल प्लीज प्लीज, ओके प्लीज, थैंक यू। हेलो भाई, क्या हुआ? नहीं आ पा रहा सर आज। अरे भाई, तू मेरे को पहले क्यों नहीं बताया रे? पे गाला कटिंग हो जा रहा है। तो वो समझो, वो जब से वो घर हॉल बंद है ना, कुछ काम चल रहा है घर में ना कुछ चल रहा है, उसकी वजह से कुछ भी नहीं हो पा रहा है। पूरा पेमेंट कर दिया उन लोग का। 5 दिन हो गया, उसके बाद घर में सिर्फ 1 घंटे का काम हुआ है, सिर्फ वो लांबी लगाने का। आ जाओ भाई, आ जाओ प्लीज, सब चालू हो जाएगा। हाँ प्लीज आ जाओ। डोकं वाटतंय भाई, डोकं असं डोकं भिणाणलंय ना पुढे। मी लास्ट टाइम सांगतो तुला, मी जर कोणाशी फोनवर बोलतोय किंवा काय कामाची गोष्ट करतोय तर मध्ये मध्ये सारखं करायचं नाही, समजलं? माझं डोकं फिरतं मग तसं करू। मला बिलकुल, मला कामात मध्ये ना हसी मजाक नाही पाहिजे ना, मध्ये आरडाओरडा खेळणं पूर्ण, समजलं तुला? येशील परत मध्ये करशील, जोपर्यंत काय मेडिकल इमर्जन्सी नाही किंवा काय अशी काय पॅनिक वगैरे सिच्युएशन नाही, मध्ये येऊन नाही डिस्टर्ब करायचं। आणि नेमकं बरोबर कोणाशी तरी काहीतरी काम चालू असताना मग मध्ये करणार, मग करशील तसं? सॉरी बोल सॉरी। जाऊ लागेल बेटा, तू चुकी करते तर समजून जाऊ, कारण की तू आता मला खूप डिस्टर्ब केलं। मी फोनवरती बोलत होतो ना कामाचं काहीतरी महत्व, मग तू का मध्ये आली? सॉरी बोलावं लागेल बेटा, सॉरी, नाही तर कान पकड फक्त, की मी असं परत नाही करणार बोल। जा मग खेळ आता। आता सकाळीच ते आलेत माणसं घेऊन, कामाला चालू करतात आहे, बोलतात आहे की आज आणि उद्यामध्ये मी फायनल करून टाकतो। हे जर पहिला केलं असतं तर जरा बेटर पडलं असतं। जाऊ द्या, आता काय मला जास्त बोलायचं नाही, काय बोललं पाहिजे तेवढं। आता ते कव्हरअप करतात आणि काय रिझन्स तर देतात आहे, बट ठीक आहे, तर आता काम होण्याशी मतलब, अजून ते बोलत बसण्यात टाइम नको घालवायला की तो एक्सप्लेनेशन देईल, मी विचारत बसतील किंवा असं काय। आणि आज लवकर कोण उठलाय? तू नाही, तुझ्या बाजूची। गुड मॉर्निंग बेटा, झोप बाकी अजून? झोप बाकी? थोड्या वेळ झोप, तुला उठवलं कोणी? स्कूलला सुट्टी आहे। कधी आज? स्कूलला सुट्टी आहे। ये नको बाबा, ये नको, ती मस्ती करेल रे बाबा, ये नाही। जायचं रोज स्कूलला? आज तर सुट्टी पाहिजे तसं, जो बोलते जे साईडला कबाड असणार आहे ना, त्याला तो प्रोफाईलची काच लावणार आहे ना, तीच काच तो खालच्या 3 ड्रॉवर मधून मधल्या ड्रॉवरला लावणार। उघडणार तसंच, ओपन बंद करायचं। आजच मी नोटीस केलं फ्रेंड्स, आपल्या झाडांना बघा, सकाळचं ऊन, आम्ही आज लवकर उठलोय म्हणून दिसतंय ते, झाडांना प्रॉपर ऊन ह्यांच्यावरती येत आहे सकाळपासून। म्हणजे हे बॉटम पासून ऊन येत असणार, ते आता टॉप पर्यंत गेलं, मग नंतरला हळूहळू सूर्यपाठी। ती आपण दिली कोणाला सांग? बँक वाल्याला। बुगूला काय पाहिजे फ्रेंड? सकाळी आता उठल्यावरती काय पाहिजे बेटा? काय ते म्हणजे काय? हा ते हवंय, पण आहे बेटा तुझी सोन्याची चैन पाहिजे। हे बघ तुझ्या गळ्यात बघ, ठीक आहे, तुझ्या गळ्यात दाखवते ते, उठ तशी ऑलरेडी आहे बुगूकडे, तिच्या बाबांनी दिलेली। हे बघ, हे जे आहे ना, हे वाला, हा हार्ट आहे ना, हार्ट हा सोन्याचा आहे। ए हर्ष, काढ तुझी, काढ लवकर ती आणि तिला दे घालायला। देऊ? ही देऊ का? ही वाली देऊ? पण बेटा स्कूलमध्ये नाही चालत, बुगू स्कूलमध्ये नाही चालत बेटा। पण अरे हा सेम आहे। ही कोणी दिली तुला माहिती आहे? ही वाली माझ्या मम्माने दिली। माझी मम्मा कुठे?
मी कोण आहे तुझी? मी कोण आहे तुझी? मम्मा मग माझी मम्मा कुठे आहे? मी मम्मा ओके, तू आहे माझी मम्मा. थँक्यू मम्मा. हे चला रेडी हो, चला 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 जरा उठा लवकर पटकन. स्कूलला जायचं आहे ना, मग जायचं आहे. काय जायचंय? असे फटके. असं एक कराटेचा क्लास आहे स्कूलमध्ये. हे असं इथून खाचा आहे ना, आणि इथे लाईट येईल बरोबर. ओके, इथे लाईट येणार आहे. उभा वालाच ड्रॉवर आहे हा, उभा वाला इथे लागणार आहे तो. पीछे वायर रहता है ना इसका. अभी देखो ये सब है, मैं इधर कटिंग करके डालूंगा, इधर पूरा पैक करना पड़ेगा. त्यांच्याशी फोनवरती बोलताना मी बोलत होतो ना, तर ते हे बोलत होते पॅनासॉनिकचे लाईट्स कुठे भेटत नाहीत, ऑर्डर करावे लागतात. मला तेव्हा खरं नव्हतं वाटलं, बट ऍक्च्युअल मध्ये बघा पॅनासॉनिकचे आहे. शायनिंग मारते स्कूलला जातात. सेम शेड कलर फ्रेंड्स. शूज घालचा. चला स्कूलला निघू सोडायला. लगत येतो. स्कूलला कारण की तू शिकली पाहिजे, फ्रेंड झाले पाहिजे, सोशलाइज झाली पाहिजे, बरोबर. चला फ्रेंड्स, लेट्स गो टू स्कूल. फ्रेंड्स, काजू घरातून घेऊन आले. बेटा स्कूलमध्ये बसून खाऊ नको, क्लास चालू असताना. जा, बाय बाय. जा 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 जा, जा. गॅस जाणार आहे हर्ष. जाणार. अरे कोणता आपला? कोणता आहे आपला? HP चा आहे. हर्ष पुला. HP आहे. हर्ष पुला. यस. थोडंसं दे ना बोलचं प्लीज प्लीज. अरे डाळ भातासोबत भाजी खाऊन बघ ना. खातो ते, पण लोणचं असं पाहिजे यार. मला द्यायला माझं काही थोडी काय मी काय बनवून देणार आहे. मला ते काढूनच द्यायचं. टेढ़ा दिख रहा है. पण निघालं फ्रेंड्स झुमून घ्यायला. ह्याचं एक काम चालू आहे फ्रेंड्स. तोपर्यंत मी आणि पूजा आम्ही बाहेर चालू आहे झुमर घ्यायला. त्याची तयारी करत होती. बिकॉज बघा इथे एक पॉइंट आहे आणि इथे एक पॉइंट आहे, दोघांसाठी पण निघणार आहे झुमर. तर असं वाटतं जास्तीत जास्त लाइटिंग नको, पण तरी घेऊन टाकूया. पण चालू ते झुमरचे कधी चालवू नाही चालू सगळं डिपेंड्स, पण घेऊन ठेवू. मी मला माझं जे पाहिजे ते मी काढते. चार्जिंगला लाव ना इथे. आज ते जे आहेत आपले असाइन कारपेंटर, ते इतके सिरियस आहेत कामाला घेऊन, आहे की नाही का? हो. आत्ताच खाली दिसले. ते येणं जाणं सगळं आज आहे. मला तर वाटतं 2 दिवसात ते बोललेत तर करून टाकतील. पण कारण की तो जोश, तो जुदबा काय बोलतात त्याला, जज्बा दिसून येतो त्यांच्या कामात. चला जाऊ आणि आपला झुमर घेऊन येऊ. पण हे वरतीच लागेल ना, की साईड वर सिलिंग आहे. असं लावलंय ना, वरती लावले तशा टाईप. हा ते पण छान. बिकॉज आपल्याला असं पाहिजे की जे बंद असेल तरी डिझाईन चांगले दिसले पाहिजे, असं लाईट नसले तरी. मी काय बोलतो ते हँगिंग मध्ये घेऊया ना. हँगिंग वाला पार्टचं तो वाला आता दुसऱ्या शॉप मध्ये आलोय, बिकॉज दुसरं काय भेटत नाही आपल्याला बजेट वाईज. बघा एक डिसाइड होत आहे आणि एक केक. मी काय बोलतो, हे व्हाईट वाला ट्रान्सपरंट वाला पण चांगलं आहे. ते बल्ब सोडलं ना, हा खाली कॅरम बोर्ड ठेवून खेळायचा कॅरम. लाईट डिसाइड करता करता इतका टाइम झाला की एका व्यक्तीला मी स्कूल मधून घेऊन आलोय. ते काय ते काय बेटा पॉट आहे. आणि हे कोणी कलर केला? ओ वाव नाईस. बनना पूर्ण कलर त्याला चिको तो पॉट भेटतो ना, काय गार्डन भेटतो त्याला, गार्डन भेटते. पॉट घरात असतो बेटा, पण पाणी पितो त्याच्यातून. चिको काय 30? चिको तो पॉट भेटतो ना, पॉट तो पॉट आहे ना. हा पॉटला जा तू ऑरेंज कलर. छान लागलं ना. हा बघ का ती गेम दाखवते मला.
हा बघ दादा. ऑलमोस्ट फ्रेंड्स काम अर्ध पण नाही झालंय. बघू आता उद्यापर्यंत, उद्या समजेल आपल्याला कितपत होणार आहे ते. तू काय करते बेटा, कसला ब्लॉग काढते? आणि सायकल. त्याला काय आपण गाणं. हे हे कोला मरी हा अरे हो दादा तू चाललं हो गाणं गाते.